पतंग फाटला. हे बघ, हे असं दोन्ही बाजूने समान बांधून घ्यायचं, समजलं? हो. जमतंय का तुला? काय कर, नाही तर मी बांधून देतो. नाही येणार त्याला, पुन्हा पतंग फाडे. नाही जमणार मला. आणि हसू नका, उद्या बघा तुमच्या दोघींचाही पतंग कापतो. हे बघा, साधा मांजा वापरायचा, धार असलेला मांजा वापरायचा नाही, त्याने पक्ष्यांना त्रास होतो. हा. त्याची कल्ली तर नीट बांधली, पण पतंग उडत नाहीये. अरे इथे नको उडवू, उद्या बाहेर जाऊन उडवूया. हा मी सांगतो आणि कशी बांधायची ते. झालं, उद्या पतंग कशी उडवतो बघा. नमते, हे बघ. युवराज, तू बोललास का? हो, मी गेलो होतो, पण तुझे डॅड सिद्धार्थशी बोलत होते. हो, ओके. एक विचारू? बोल ना. मला कळत नाही, तुझ्या डॅडना इतक्या स्ट्रॉंगली का वाटतं की सिद्धार्थने अमेरिकेला जावं? त्यांचा काय इतकं वाटतं? सिद्धार्थ, उद्या मकर संक्रांत आहे. आदितीने तुझ्या बरोबर यावं अशी जर तुझी इच्छा असेल ना, तर तू तिला प्रेमाने समजावून सांग, कन्व्हिन्स कर तिला. सर, मी तिला कन्व्हिन्स करण्याचा खूप प्रयत्न केलाय. हे बघ सिद्धार्थ, कसं आहे ना की आदिती अगदी लहानपणापासूनच प्रेमाची भुकेली आहे रे. तिला जे प्रेम, जी नाती, जो विश्वास मिळायला पाहिजे तो मिळाला नाहीये. तो या घराने तिला दिला. त्यामुळे तिला उत्तम लाईफस्टाईल, जग फिरणं, पैसा, या सगळ्याचं तिला काही वाटणार नाही, कारण तिने ते खूप जवळून पाहिलं. किंबहुना प्रमाणाच्या बाहेर आम्ही तिला दिलंय. त्यामुळे तुझं ते अमेरिकेतील स्वप्न, तिथली लाईफस्टाईल, पैसा, ह्याचं तिला काहीही वाटणार नाहीये. आणि ऍक्च्युली अरे तिला नाही कळणार हे तुला काय इम्पॉर्टंट आहे ते. तिला कळणार फक्त तुझं प्रेम, तुझ्या इमोशन्स, तुझी आपुलकी, तुला असलेली तिची गरज. उद्यापासून तिच्याशी प्रेमाने वाग. तिला हवी असलेली माया, प्रेम मिळणार असेल तर ती नक्कीच तुझ्या बरोबर येईल. उद्या मकर संक्रांत आहे, तुमच्या लग्नानंतरचा पहिला सण. तेव्हा असे हातपाय गाळून चालणार नाही. आदिती नक्की तुझ्या बरोबर येईल. जरा ट्राय कर तू. शेवटी कितीही काही म्हटलं तरी लग्नानंतर दोघांचं आयुष्य एकच असतं, त्यात फक्त दोघच असतात. फक्त दोघेच. बाकी हे जे काही नाते वगैरे आहेत ना, फॅमिली ही नावाला असते. तेव्हा तिला नीट समजावून घे आणि समजावून सांग. ओके? सिद्धार्थ, ऑल द बेस्ट. सिद्धू भाऊजी, काय झालं? काय झालं? काय झालं? हा, बायको कुठे तुझी? सण आहे, तिळाचे लाडू बनवायचे. हे बघ सिद्धू, आधी ठीक होतं, पण आता सून येते या घरची, वेळेत यायला नको. हो रत्ना, काय येत असेल ती. घ्या बायकोची बाजू. अहो इतकं काय नाही, पण जाऊन पटकन बोलवा जाऊबाईंना. अहो त्यांना तिळाचे लाडू कसे बनवायचे ते शिकायचंय ना, म्हणून. जा पटकन बोलवा जा. आदिती अगं खाली रत्ना का? हो माहितीये मला, झालंय माझं आवरून. तिळाचे लाडू बनवायचेत ना.
काय झालं? थांब ना. सीट खाली सगळे वाट बघत असते. सीट थांब जरा. माझी बायको किती सुंदर आहे बघतोय. तिचं कौतुक करायचं सोडून त्याशी बांधतोय मी. कौतुक तर करू दे. सीट येईल कोणीतरी. हीच भीती. किती वेळा सांगतोय तुला, ही भीती अमेरिकेत नसेल. शाळा आहेस. मी खरं सांगतोय, तिकडे फक्त आपण दोघं, बाकी कोणीच नाही. मी फक्त प्रेम. तुला कसली कमी पडू देणार नाही. प्लीज चल ना माझ्या बरोबर अमेरिकेला. मग हे तर मी सुद्धा तुला सांगू शकते. इथेच थांबूया. इथे आपलं प्रेम, आपली माणसं, आपलं घर, आपलं गाव, आपला देश, सगळं आपलं. थांबूया इथेच. जाऊबाई, अहो चला, तिळगुळ बनवा आणि मग येऊन भरवा हवं तर सिद्धू भाऊजींना. पण आता चला. हो आले. सीट, मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या लग्नानंतरचा पहिला सण आहे. असंच आनंदी राहूया ना आपण. बाकी कुठलंच टेन्शन नको. आलेच. सोड. मोठ्या बाई, लाडू तर होतील आता. संध्याकाळी हळदी कुंकू आहे, त्याची तयारी बाकी आहे अजून. हो, आधी तिचं पहिलंच हळदी कुंकू आहे ना. अहो मोठे बाई, तुम्ही काही काळजी करू नका. मी आणि अर्चनाने सगळं ठरवून ठेवलंय. सुहासला यादी पण दिलेली आहे. तो आता वाणाचं सामान घेऊन येईल आणि बाकी तयारी करायला सखा आहेच. आधी तिचा भाऊ आहे ना तो. बाकी आम्ही आहोतच. आणि काय सुंदर वास येतोय बाहेरपर्यंत. आणि सॉरी, मला जरा आवरायला उशीर झाला. अगं असू दे, कळतंय ते. किती सुंदर दिसतेस ग. खरंच. थँक्यू. सुनबाई, ये इकडे. अगं, काळी साडी नेसली आहेस, पण थांब. आदिती खरंच खूप सुंदर दिसतेस. ये ना, ये. तिळगुळ शिकायचंय ना तुला? हो, मला सुद्धा शिकवा ना. पण ते सॉफ्ट वाले, हा, कडक नको. ठीक आहे, ये. मला कळते अदिती, किती इन्व्हॉल्व्ह झाली आहे सगळ्यांमध्ये. पण मी किती आवडला तरी नाही राहू शकणार तुझ्याशिवाय. अदितीला कन्व्हिन्स करावंच लागेल. अदिती, जरा चल. अरे का? अरे तिळगुळ बनवायला शिकतीये ती. करू दे ना तिला. नाही, मला जरा माझ्या बायकोला न्यायचंय. कुठे? अरे आधीच उशीर झालाय तिला यायला.
ह्याला आदितीला बोलवायला पाठवलं तर हाच रमला तिकडे. नाही हा, ती कामात आहे. हे बघा, तिला ना पतंग उडवायला शिकवायचंय मला. वरती सगळे पतंग उडवत आहेत. आदिती तू चल ना जरा, चल. अरे पण तू चल सांगतोय ना, चल. अरे अरे चल अरे जरा. ऐक तर चल. ये माझी पतंग उडाली. आर्या ताई, नमताई, आता असा माझा पतंग उडाला. असं का आणलंस? अगं पतंग उडवायला. अरे पण सगळ्या जणी होत्या तिथे, असं खेचत का घेऊन आलास? तेच तर, साधं प्रेमाने बोलायचं म्हटलं तरी असं खेचत आणावं लागतं. पण त्यात मज्जा आहे. बरं जाऊया. अरे वा. तिकडे जा आणि सोड. सोडू? सोड. हा सोड. अगं सोड म्हणजे असं धर आणि असं उडव. ओ सॉरी सॉरी सॉरी. उडवू असं? उडव. आदिती, अगं असं वर पकड आणि ती उडी मारून सोड. ओके. हा फाटला? सॉरी, आता मला काय माहित. आदिती, तुला शिकायचंय पतंग कशी उडवतात ते? हो. ये इकडे, मी शिकवतो. ये इकडे आणि नीट लक्ष पतंग वरती ठेव. हा हलकासा खेच खेच. हा अरे थोडे ढील सोड, ढील सोड, थोडी ढील सोड. ये. सिद्धार्थ, जमतंय ना? तर मंडळी, आज आपण इथे सगळे मकर संक्रांत साजरी करण्यासाठी जमलेलो आहोत आणि म्हणूनच आज सगळे एकमेकांशी गोड गोड बोलणार आहेत. कोणी कोणाला वाईट बोलणार नाहीये आणि भांडणारही नाहीये. अर्थात माझी आई, सगळ्यांची लाडकी ताई, आज बापूंना एकदाही ओरडणार नाहीये. अरे वा 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 वा. असं जर झालं ना तर पहिला तिळगुळ बी तुलाच भरवेन. अहो गप्पा काय मारत उभा राहिलाय? तिळगुळ घेऊन या आतून. बरोबर, यांचं सोडा, पण तुम्ही कोणाशी भांडू नका. तिळगुळ घ्या आणि गोड गोडच बोला. आता गोड गोड बोलायचं ठरलंय तर मला असं वाटतं रत्नाक्का आज कोणाशी बोलणारच नाही. सॉरी रत्नाक्का. नमताई म्हणते तिचा काही बोलण्याचा प्रश्नच येत नाही. हे मात्र खरंय, बापू काका आणि ताई काकी जास्त बोलतात. दोघं नाही, फक्त ताईच बोलत असते. बापूला कुठे काय बोलायची सोय आहे? हो करत नाका. नमा, खरं सांगू, तुझ्या इतकं बोलकं या घरात कोणीच नाही. कारण तुझ्या इतके सुंदर आणि बोलके डोळे कोणाकडेच नाही. माझ्यासारखा आवाज असण्यापेक्षा आवाज नसलेला बरा. नाही युवराज, तुझा आवाज कसाही असला तरी तुझ्या इतकी हुशारी कोणाच्यात नाही.
चला 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 तिळगुळ तयार आहे. चला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. व्याही तुम्हाला पण देशमुख परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद, मनपूर्वक धन्यवाद. आता सगळ्यांनी एकमेकांना तिळगुळ द्या आणि सोबत हार्दिक शुभेच्छा पण द्या. आणि हो, एकमेकांशी भांडायचं नाही बरं का. ताई, रत्नाक्का, जमेल ना? जमेल. चला सगळ्यांना तिळगुळ द्या. मला फायनली बघितलंस ना तिथे, साधं एक तिळगुळ भरवायला किती कष्ट घ्यावे लागतंय. मी तुला फोर्स नाही करते, पुन्हा एकदा विचार कर. तुला जेवढं प्रेम मिळालंय ते कधीच कमी होऊ देणार नाही. उलट यांच्यापेक्षा जास्त प्रेम देईन मी तुला. अदिती, आता आपलं जग असायला हवं. आपलं नुकतंच लग्न झालं, पण खरं सांगू, इथे आपलं जग कधीच तयार होऊ शकणार नाही. आधी तू बघितलंस ना दिवसभर, अगं आपल्याला एकमेकांना वेळ द्यायला सुद्धा किती स्ट्रगल करावं लागतं. पण सेठ, हा स्ट्रगल आहे म्हणून आता तू मला येऊन तिळगुळ भरवलास. त्या क्षणाची किंमत आहे आपल्याला. आपल्याला प्रिव्हसी मिळत नाही म्हणून आपण आपले क्षण शोधत असतो आणि ती मिळाली की भरभरून जगतो. आपण दोघेच असू तर ते सहज होईल. एका पॉइंट नंतर गंमतच निघून जाईल, त्याची किंमत कळेनाशी होईल. सेठ, आताच बघ ना, आपण या सगळ्यांमध्ये उभे आहोत, पण तरी सुद्धा प्रिव्हसी जाणवते मला. कुणीच आपल्याकडे बघत नाहीये. तर आपण दोघ, जाणवतंय तुला? सेठ, इथेच आपल्या दोघांचं प्रेम अजून बहरून येईल. आपल्या जगण्याला नवी दिशा मिळेल. हे बघ, मी स्वार्थी विचार करत नाहीये, पण इथे या सगळ्यांसोबत राहण्यातच आपल्या दोघांचंही भलं.